परमेश्वरा धन्यवाद देते। तू आज खरोखर दे बाप्पा आम्हाला परमेश्वर हे चिन्ह दिलेलं आहे की तू आमच्या बरोबर आहे। अनेक चिन्ह चमत्कार साक्षांच्या द्वारे परमेश्वर तू आम्हाला प्रत्येकाला आशीर्वादित करतो। आमची भेट घेतो प्रभू, तू महान आहे प्रभू, तू चांगला आहे प्रभू। खरोखर आमचा जीव तुला करोडो धन्यवाद देतो। आज आमच्या प्रत्येकाच्या जीवनात मोठ्या मोठ्या साक्षा आम्ही स्वीकारतो देवा, मोठ्या साक्षा आम्ही आमच्या प्रत्येकाच्या जीवनात स्वीकारतो देवा, कारण आमचा देव महान आहे, तो अद्भुत आहे, तो सर्व समर्थ आहे, ज्याने आपल्या शब्दाने आकाश पृथ्वी निर्माण केली, तो आमचा परमेश्वर आहे आणि त्याच्या शब्दाने आमच्या जीवनामध्ये कार्य होणार आहे। धन्यवाद येशू। जे वचन घेऊ जे प्रभू आता आम्ही तुझा शब्द ऐकू देवा, आजच्या ह्या वचनांद्वारे तू आम्हाला स्पर्श कर, आशीर्वादित कर, प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करतो, आमेन। प्रेज द लॉर्ड। जसं आपण वचनामध्ये आपण मगापासून साक्षरमध्ये बघत आहोत की खरोखर बायबल सांगतं की परमेश्वरच्या वचनामध्ये असं दिलेलं आहे की योहान शुभवर्तमान 10वा अध्याय, आम्हाला सर्वांना माहिती आहे योहान शुभवर्तमान 10वा अध्याय की चोर येतो चोरी घात आणि नाश करायला। प्रभू काय म्हणत आहे? योहान शुभवर्तमान 10वा अध्याय आणि 10वं वचन आपण परत या वचनातून जाऊ पाहूया, कारण आम्हाला प्रत्येकाला हे समजणं खूप गरजेचं आहे। योहान शुभवर्तमान 10वा अध्याय आणि 10वं वचन। चोरी करावी, ठार मारावे, नाश करावा याच हेतूने चोर येतो। चोराचा हेतू काय आहे? चोरी करावी। चोराचा हेतू काय आहे? चोरी करावी, घात करावा, नाश करावा याच हेतूने चोर येतो आणि मी तर त्यांना जीवन असावे आणि उदंड असावे म्हणून आलो आहे। प्रेज द लॉर्ड। प्रभू काय म्हटलं? मी तर त्यांना जीवन असावे आणि ते उदंड असावे म्हणून आलो आहे। प्रेज द लॉर्ड। चोर कोणत्या हेतूने येतो? चोरी घात आणि नाश करायला। चोराचा हेतू काय आहे आमच्यासाठी? चोराचा हेतू आमच्यासाठी काय आहे? नाश व्हावा। म्हणून लक्षात ठेवा, जोपर्यंत आम्ही जन्मापासून मरेपर्यंत, म्हातारापासून लहानपणापासून तर म्हातारे होईपर्यंत चोराची एकच हेतू आमच्या विरोधात आहे, एकच इच्छा आमच्या विरोधात आहे, चोरी याची चोरी करा, घात करा, याचा नाश करा। म्हणून मला तुम्हाला सांगायचंय की जसं आम्ही प्रार्थना करतो, प्रार्थनेला बसतो, आमची मीटिंग होते, तशी सैतानाची पण त्याच्या दुष्ट आत्म्यांबरोबर मीटिंग होते। आज याला कसं पाडायचं, आज याला कसं आपण त्याचा घात करायचा प्रयत्न करायचा, याचा नाश करायचा प्रयत्न करायचा, याला देवापासून दूर करायचा प्रयत्न करायचा, याचे आशीर्वाद कसे चोरायचे, याच्या विरोधात कसं उभं राहायचं, कट कारस्थान करत असतो तो आमच्या विरोधात। काय करत असतो तो आमच्या विरोधात? म्हणून त्याला चोरी घात आणि नाश करणारा म्हटलेला आहे। प्रभू म्हणतो चोर येतो चोरी घात आणि नाश करावा याच हेतूने। म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असते आणि मी पण हे लक्षात ठेवलंय की आमच्या विरोधात दोघांची पण योजना आहे, आमच्या विरोधात दोघांची पण योजना आहे, सैतानाची पण आहे आणि देवाची पण आहे, सैतानाची पण आहे आणि देवाची पण। म्हणून मी तुम्हाला नेहमी उदाहरण हे देत असते की जेव्हा हवा एदेन बागेमध्ये होती, देवाने त्यांना एदेन बागेमध्ये सुखात ठेवलं होतं की नाही? तिथं त्यांना कष्ट करायचे नव्हते, तिथं त्यांना कामधंदे करायचे नव्हते, तिथं काही त्यांना आजार नव्हता, त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नव्हता। तिथं देवाने काय आम्हाला असं त्रास सहन करण्यासाठी, आजारामध्ये मरण्यासाठी किंवा दुःखात जीवन जगण्यासाठी नाही निर्माण केलं। कोणता बाप आहे आपल्या लेकराला कष्टात, त्रासात, आजारात राहण्यासाठी जन्माला घालेल? आपण आपल्या लेकराबद्दल असं विचार करू का? बाबा तू आता जन्माला ये, आजारातच मर, दुःखातच मर, त्रासातच मर, श्रापातच मर। कोणता बाप आपल्या लेकरांविषयी असा योजना करतो? देवाचं ते वचन सांगतं मी तुमचा बाप आहे, जो कोणी माझा भय धरतो, भय धरणाऱ्यांचा बाप आहे तो, किंवा जो विश्वास ठेवतो ते सर्व त्याची लेकरं आहेत। आणि बापाची आपल्या लेकराविषयी कधीही अशा वाईट आणि अरिष्टाच्या योजना नाही आहेत, बायबलमध्ये दिले। म्हणून प्रभू येशू ख्रिस्त एका ठिकाणी म्हटला, तुम्ही माझ्यावर का विश्वास ठेवत नाही? कारण तुम्ही तुमचा बाप सैतानापासून आहात। म्हणजे सैतान पण बाप आहे, सैतान पण बाप होतो
आणि देव पण आमचा बाप होऊ शकतो. म्हणून आज तुम्ही सैतानाची लेकरं आहेत का देवाची लेकरं आहेत? एक तर सैतानाची असू शकता, नाही तर देवाची असू शकता. एक तर सैतानाचं, कारण की सैतान आणि देव दोनच शक्ती आहे जगामध्ये, अंधार आणि प्रकाश, मरण आणि जीवन. तो मरणाचा अधिपती आहे, प्रभू जीवनाचा अधिपती आहे. पण त्या मरणाच्या अधिपतीला प्रभू येशूने मरणाने हरवलेला आहे. मरणाने काय केलेलं आहे? म्हणून तो आमच्यावर प्रबळ नाही होऊ शकत. प्रबळ तो होऊ शकत नाही, पण आमच्यावर तो शस्त्र फेकत राहतो. म्हणून बायबल सांगतं सैतानाचे जळते अग्नी बाण विझवण्यासाठी तुमची विश्वासाची ढाल तयार ठेवा. इफिस्करास पत्रामध्ये दिलंय त्याचे जळते अग्नी बाण विझवण्यासाठी तुम्ही विश्वासाची ढाल पुढे करा. विश्वासाची ढालच सैतानाचे जळते बाण विझवू शकतात. तो अनेक प्रकारचे बाण आमच्यावर चालू शकतो, आमच्या विरोधात कुणाला पण उभे करू शकतो. कोणी आजारात, कोणी कर्जात, कोणी ऍक्सिडेंट मध्ये, कोणी अनेक अनेक बाण आहेत त्याचे. हे तो कुणाचं ऍक्शन करायचं त्याची सुद्धा तो योजना करतो. जसं आम्ही इथं बरे करण्यासाठी प्रार्थना करतो, तो आम्हाला संकटात पाडण्यासाठी प्रार्थना करतो. कारण आमचा विश्वास कमजोर करायचे, विश्वासाची ढाल आम्हाला त्याला काय करायचे? हिसकावून घ्यायची. त्याला आमचा विश्वासच त्याच्या विरोधात विजय मिळवेल. किती वेळेस तो आम्हाला निराशामध्ये टाकेल. निगेटिव्ह विचार, आमचे चुकीचे विचार, बघ असं होणार नाही, असंच होईल, असं करू नको, तेच करेल, आमच्या मनामध्ये तो खेळतो. हवेला म्हटला ना तो, खरंच तुम्हाला हे फळ खायला नाही सांगितलं का? ती म्हणते हा. ती म्हणतो असं नाही होणार, तू हे फळ खा, तू देवासमान होशील. तो तिला काय म्हटला? तुला बरं वाईट सगळं ज्ञान कळेल, तू देवासमान होशील, तू मरणार नाही. परमेश्वर तुला म्हटला तुम्ही मराल, हे फळ खाऊ नका, नाही तर तुम्ही काय व्हाल? मराल. तो म्हटलं तुम्ही मरणार नाही. आजही तो आमच्या विचारांमध्ये खेळतो. सैतान आजही विचारांमध्ये खेळतो. मग तिथं त्याने तिला भुरळ पाडल्यानंतर, ते फळ खाल्ल्यानंतर मग काय झालं? सगळं वैभव गेलं की नाही तिचं निघून? ते एदेन बागेमधून तिला बाहेर काढलं. मग ती श्राप तिला मिळाले, कष्टातूनच तू लेकरं प्रसवशील. आदामाला श्राप मिळाला की तू जेव्हा घाम गाळून जेव्हा तू कष्ट करशील तेव्हाच तू भाकर खाशील. आणि सापाला म्हटलं की तू पोटाने चालशील. आजही सैतानाची काय इच्छा? आम्ही दुःखामध्ये असावं, आम्ही त्रासामध्ये असावं, आम्ही आजारामध्ये असावं. म्हणून बायबल सांगतं की योबाला पण ज्यावेळेस सगळं चांगलं होतं तेव्हा सैतान देवासमोर उभा राहिला. ते दुरात्मे, ते कारण 3 स्वर्ग आहेत, एका ठिकाणी उभा राहिला. आणि त्या देव जेव्हा म्हटला त्या दुष्ट आत्म्याने, त्या सैतानाला, तू कुठून आलास? पृथ्वीवर. तो म्हणतो मी पृथ्वीवर तिथून फिरून आलोय, हिंडून आलोय. तेव्हा देव त्याला काय म्हटला? माझा सेवक योब, याला तू पाहिलं का? तो कसा माझा भय धरतोय, तो कसा माझ्या भयामध्ये. तो काय म्हटलं? तुला माहिती का तो तुझा भय का धरतोय? कारण तू त्याच्या अवतीभोवती कुंपण घातलेलं आहे. तू काय घातलेलं त्याच्या अवतीभोवती? कुंपण घातलेलं. हा, एकदा कुंपण तर काढ, मग बघतो मी त्याच्याकडं. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, एकच गोष्ट शिकवायचंय की चोर येतो चोरी, घात आणि नाश करायला, याच हेतूने. पण प्रभू म्हणतो मी आला तुम्हाला जीवन आणि उदंड असं जीवन द्यायला. येशूकडे आमच्यासाठी उदंड जीवन आहे. म्हणून बायबलमध्ये काय दिलेलं आहे? पुढच्या वचनामध्ये प्रभू काय म्हणत आहे की 7वं वचन वाचू आपण. योहान शुभवर्तमान 10वं आणि 7वं. म्हणून येशू त्यांना पुन्हा म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, मी मेंढरांचं दार आहे. मी कोण आहे? मेंढरांचं. हा, मी दार आहे. माझ्या पूर्वी जे आले होते ते चोर लुटारू आहे, परंतु मेंढरांनी त्याचे ऐकले नाही. मीच दार आहे. जर कोणी माझ्यातून आत जाईल त्याचं तारण होईल, आणि तो आत येईल, बाहेर जाईल, त्याला चारा मिळेल. त्याला काय मिळेल? तो चारा खाऊन दष्टपुष्ट होईल. जो आत येईल आणि बाहेर जाईल त्याला कोण? चारा मिळेल. मी दार आहे मेंढरांचं. मी कोण आहेत? मेंढरांचं दार आहे. माझ्यामध्ये जो आत येईल आणि माझ्यातूनच जो बाहेर जाईल त्याला चारा मिळेल. त्याला काय मिळेल? आणि तो धष्टपुष्ट राहील. मग तो चारा मिळाला म्हणजे काय राहील त्याला? म्हणून बायबल सांगतं की हे प्रकटीकरण दावीद राजाला झालं.
का परमेश्वर एक मेंढपाळ आहे. म्हणून तो त्याच्या स्तोत्रांमध्ये लिहिलं त्यांनी की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो जेव्हा विश्वासाने हे बोलत होता तेव्हा त्याला काही उणे पडत नव्हतं. आम्ही विश्वासाने जे जे काही बोलू तेव्हा तो दुरात्मे आमच्यापासून, तो चोरी घात नाश करणारा आमच्यापासून पळेल. आमच्या तोंडातून कोणते शब्द आहेत तो शब्द तो ऐकत असतो. बायबल सांगतं देवदूत आमचे शब्द ऐकतो, देवदूत आमचा शब्द झेलतो. तसं आम्ही जे काही चुकीचं बोलतो ते दुष्ट आत्मे झेलतात. ते दुष्ट आत्मे काय करतात? झेलतात. म्हणून बायबल सांगतं जिभेच्या सत्तेवर जीवन आणि मृत्यू आहे, तिची आवड धरणारे फळं खातील. आमच्या जिभेतून जे शब्द निघणार आहे अविश्वासाचे असतील तर देवदूत झेलतील, अविश्वासाचे असतील तर दुष्ट आत्मे झेलतील. दावीद राजा म्हणतो परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. आणि तो मला हिरव्यागार कुरणात नेतो. काय नेतो का करतो तो? हिरव्यागार कुरणात नेतो. तो मला संत पाण्याजवळ नेतो, माझा जीव ताजा तवाना करतो. पण माझं डोकंच दुखतंय, माझी पाठच दुखते, माझे हातपायच दुखतात, माझा सगळा त्रासच नाही होतो, मी लईच आजारी आहे. आणि मग काय होतंय? सैतान पण हसतो, वा किती छान बोलतेस तू. येशू म्हणतो मी तुझी दुखणी स्वतःवर घेतल्यात आणि तू म्हणतो की मला हे त्रास होते, मी आजारी आहे, मला बरंच वाटत नाही. कोणी विचार नाही ना बाई, बरंच वाटत नाही ना मला. कोणी कशा आहेत तुम्ही, बरं आहेत का? मी नेहमी म्हणत असते मी खूप आशीर्वादित, माझ्या तोंडातून कधीच शब्द निघत नाही असा त्रास आहे. तुम्हाला कशा आहेत तुम्ही? आशीर्वादित. मला कळालंय जिभेवर काय बोलायचं. मी म्हणत असते मी खूप आशीर्वादित आहे. पण कित्येक लोक असे कसे तुम्ही? बरे नाही ना, बरंच वाटत नाही बाई, काय करू, लय त्रास होते, असेच म्हणतात. काय सांगू, खूप त्रास होतोय, बरंच नाही ना मला. कित्येक दिवसापासून त्रासच आहे ना. आज हे शब्द जे आहेत ना हे आम्ही आता सोडून द्यायचं, बोलायचंच नाही. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काय उणे पडणार नाही. दिवसातून 100 वेळेस बोला बरं. ते मनन करा, जसं तुम्ही मनन कराल तसं होईल. तो मला संत पाण्याजवळ नेतो, तो माझा जीव ताजा तवाना करतो. एवढंच नाही तर बायबलमध्ये असं दिलंय, काढू दे वचन आपण. स्तोत्रसंहिता 23 अध्यायमध्ये, स्तोत्रसंहिता 23 अध्यायमध्ये 23 अध्याय 2 वचन. तो मला हिरव्या कुरणात बसवतो आणि तो मला संत पाण्यावर नेतो. तो माझा जीव ताजा करतो. तो आपल्या नावाकरिता मला न्यायीपणाच्या मार्गाने वाट दाखवीत नेतो. नेणार आहे का? नेतो. नेतो म्हणजे ते करत आहे सगळं. पुढच्या वचनात, होय मृत्यू छायेच्या खोऱ्यातून मी चाललो असलो तरी मी अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या संगती आहे. तुझी आखडी तुझी काठी माझे समाधान करतात. मृत्यू छायेच्या खोऱ्यातून सैतान तुम्हाला घेऊन जातो, पण तो म्हणतो मी भिणार नाही. तुम्हाला मृत्यू छायेच्या खोऱ्यातून नेतोयस, मी भिणार नाही. का भिणार नाही? अरिष्टाला भिणार नाही, कारण तेव्हा तू माझ्या संगती आहे. मी कोणत्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या. हा, बऱ्याचदा मृत्यू छायेच्या खोऱ्यातून आम्हाला जावं लागतं, निराशातून, त्रासातून, संकटातून, आम्हाला आमच्या जीवनात न आवडलेल्या परिस्थितीतून. पण तो म्हणत आहे की तू माझ्या संगती आहे, मी अरिष्टाला भिणार नाही. आणि पुढे तो लिहित आहे का तुझी आखडी आणि तुझी काठी माझे समाधान करतात. तुझं वचन मला माझं समाधान करतं. आखडी आणि काठी काय आहे? देवाचं वचन समाधान करतं, आमचं सांत्वन करतं. ते म्हणतं मी तुझ्या बरोबर आहे. आणि पुढच्या वचनात काय दिलंय की माझ्या शत्रूंच्या देखत तू माझ्या पुढे ताट ठेवतोस. माझ्या शत्रूंच्या पुढे तू माझ्या पुढे काय ठेवतो? ताट ठेवतोस. मग तो शत्रू कसा होत असेल? त्याची किती जळफळ होत असेल? शत्रूची जळफळ होत असेल की नाही? म्हणजे तो प्रभू दाखवतोय, हे बघ मी माझं मी ताट ठेवलेलं आहे याच्या पुढं, माझ्या लेकराच्या पुढं मी ताट ठेवलेलं आहे. माझ्या शत्रूच्या पुढे तू ताट ठेवतोस.
आणि बायबल काय सांगतं पुढं की आणि तू माझ्या डोक्याला तेल लावतोस आणि माझा पेला भरून वाहत आहे. माझा पेला भरून वाहत आहे. शत्रूच्या पुढं प्रभूने ताट ठेवलेलं आहे. आमच्या शत्रूच्या पुढं आमच्या पुढं प्रभूने काय ठेवलंय? ताट ठेवलेलं आहे. आणि बायबल मध्ये दिले चांगलं डोक्याला पण तेल लावलेलं आहे आणि आमचा पेला पण भरून वाहत आहे. म्हणा माझा पेला भरून वाहणार आहे. हे तुम्ही कोणाला ऐकवता माहितीये? शत्रूला. कोणाला ऐकवता? शत्रूला. आज जगात किती आत्महत्या होतात माहिती तुम्हाला? निराशामध्ये लोक जातात. लोकांना जगायची इच्छा होत नाही कारण त्यांच्या जवळ देव नाहीये. मी तुझ्या पुढं ताट वाढून ठेवलंय तुझ्या शत्रूच्या पुढे. व शत्रू त्यांच्यावर प्रबळ होतो ना. शत्रू त्यांच्यावर काय होतो? प्रबळ होतो. कारण त्याचं एकच हेतू, चोरी घात आणि नाश करणं. मनुष्याविषयी त्याच्या एकच योजना आहेत, मनुष्याची चोरी घात. का? कारण मनुष्य देवाची प्रतिमा आहे. मनुष्य देवाचं स्वरूप आहे. मनुष्याला देवाने घडवलेला आहे. मनुष्याला देवाने निर्माण केलेला आहे आणि तो देवाच्या विरोधात आहे. कारण तो त्याच्या सिंहासनावरून त्याला खाली टाकलेला आहे ना. स्वर्गातून त्याला खाली टाकलंय ना. त्याला स्वर्गदूत होता तो. देवाच्या डाव्या हाताचा होता. सगळं काही देवाच्या समान सगळा अधिकार त्याच्याजवळ होता. त्याला प्रभातीचा तारा म्हटला होता. हिरे मोती सगळे त्याला असे लख, त्याला एकदम खूप असा होता, सुंदर होता तो. पण जेव्हा तो म्हटला की मी त्या देवाच्या सिंहासनाजवळ बसेल, सिंहासनावर बसेल कारण मी त्या योग्यतेचा आहे आणि त्याला त्याच्या सर्व असलेल्या गोष्टींचा गर्व चढला, तेव्हा त्याला पृथ्वीवर टाकण्यात आलं आणि तो देवाचा शत्रू झाला. आणि तो म्हटला मी देवाने निर्माण केलेला प्रत्येक गोष्टीचा नाश करेल. म्हणून चोर येतो चोरी घात नाश करायला. आणि आजही तो देवाच्या निर्मितीच्या विरोधात आहे. का जगात संकट आहेत? का जगात त्रास आहे? का जगात आजार आहे? का लोक आज त्रासलेले आहेत जीवनाला? कारण चोरी घात नाश करायला तो टपलेला आहे. म्हणून प्रभू तो म्हणतो, दावीद राजा तो शत्रूच्या देखत माझ्या पुढे ताट ठेवतो, माझ्या डोक्याला तेल लावतो आणि माझा पेला भरून वाहत आहे. माझा पेला काय होत आहे? भरून वाहत आहे. आणि म्हणून पुढे काय म्हणतो? खचित माझ्या आयुष्याचे सर्व दिवस हित आणि प्रेम दया माझ्या मागे चालतील. माझ्या मागे काय चालतील? माझ्या आयुष्याचे सर्व दिवस, खचित माझ्या आयुष्याचे सर्व दिवस हित आणि प्रेम दया. आमच्या मागे कोण चालत आहे? आमच्या मागे हित ना प्रेम दया चालत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं पुढचं वचन, आणि परमेश्वरच्या घरात मी सर्व काळ वस्ती करेन. देवाच्या घरात मी सर्व काळ वस्ती करेल. प्रेज द लॉर्ड. आज आम्हाला रोज म्हणायचे देवाच्या घरात सर्व काळ मी वस्ती करणार आहे. शत्रूवर तुमच्यावर प्रबळ होऊ देऊ नका. देव आता तुमच्या विरोधात लढाई करायला इथे येणार नाही. तुमच्या मुखाने तुम्हाला लढाई करायची. तुम्हाला माहिती आहे शत्रू प्रभूच्या मुख श्वासाने तो मरणार आहे, नंतर त्याच्या मुखाच्या श्वासाने मरणार आहे. म्हणून आमच्या मुखातून असे शब्द काढा तो शत्रू लटपटला पाहिजे. आमचे शब्दच त्याच्या विरोधात ढाल बनतील. आमचे शब्दच त्याच्या विरोधात त्याला खाली पाडतील. म्हणून बायबल सांगतं संकटाच्या समयी तू मला सुरक्षित ठेवशील. काढून ते वचन 27 अध्याय, स्तोत्र संहिता 27 अध्याय, स्तोत्र संहिता 27 अध्याय 5 वचन. कारण संकटाच्या दिवशी मला तो आपल्या मंडपात लपवून ठेवील आणि मला तो आपल्या मंडपाच्या गुप्त स्थळी लपवील आणि तो मला खडकावर उचलून ठेवील. जेव्हा आम्ही देवाच्या बरोबर राहू, देवाच्या उपस्थितीमध्ये राहू, संकटाच्या समयी तो मला आपल्या मंडपात लपवून ठेवील. मग देव संकट आणतोय का तुम्हाला लपवून ठेवायला? देवच संकट आणले, देवच लपवून ठेवील का? संकटाच्या समयी तुम्हाला काय करेल? लपवून ठेवील. कुणीतरी आहे ना तुमच्या विरोधात संकट तुमच्या जीवनात आणणार आहे. म्हणून हेच तर लोकांना कळत नाही. म्हणून संकट येण्याच्या अगोदर तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये राहा. कारण जेव्हा आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये राहू आम्ही लपू. म्हणून बायबल सांगतं दावीद राजा म्हणायचं तो माझ्या लपण्याचा ठिकाण आहे.
तो मी परलाच माझा आश्रय केलंय, माझं राहण्याचं ठिकाण केलंय. प्रार्थनेमध्ये असणं, वचनात असणं, देवाच्या उपस्थितीमध्ये असणं म्हणजे त्या पराला राहण्याचं ठिकाण करणं आहे. त्या पराला एकच लक्षात ठेवा, आम्ही प्रभूमध्ये असताना आम्हाला संरक्षणाची गरज आहे, देवाच्या आश्रयामध्ये राहण्याची गरज आहे. कारण जे लोक देवामध्ये नाही, प्रार्थनेत नाही, ते ऑलरेडी सैतानाचे लोक आहेत. त्यांना संरक्षणाची गरज नाहीये, ते सैतानाचीच लोक आहेत. आणि तो मरणाचा अधिपती त्याला त्याच्या राज्यात न्यायला बघतो. अंधकारचं राज्य, त्याचं राज्य कोणतं आहे? अंधकारचं राज्य. कोणतं आहे त्याचं राज्य? हे तो म्हणतो हे माझ्याच राज्यातली लोक आहेत, मी त्यांच्यावर प्रेम करेल, मी त्यांना सुरक्षित ठेवीन, कारण मला त्यांना अंधकारच्या राज्यातून न्यायचं आहे. लिहिलेलं एका ठिकाणी कलसीकरास पत्र 1 अध्याय 13व वचन, परमेश्वराने आम्हाला अंधकारच्या राज्यातून बाहेर काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून घातलेलं आहे. कलसीकरास पत्र 1 अध्याय 13व वचन. मला त्या बायबल मधलं भाषांतर पाहिजे. अंधकारचं राज्य, त्याच्यामध्ये काळोखाचं राज्य लिहिलेलं आहे. कलसीकरास पत्र 1 अध्याय आणि 13व वचन. कलसीकरास पत्र 13वा अध्याय 13 वचन वाचा. त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आम्ही कोणाच्या राज्यामध्ये आहोत? मला देवाच्या प्रिय पुत्राच्या. सगळ्यांनी काढा कलसीकरास पत्र 1 अध्याय 13व वचन. कलसीकरास पत्र 1 अध्याय आणि 13व वचन काय आहे? त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्याला प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले आहे. देवाने आम्हाला अंधाराच्या सत्तेतून काढले. अंधाराची सत्ता म्हणजे अंधाराचं राज्य, अंधाराचं आणि अंधाराच्या सत्तेतून काढून आम्हाला त्याच्या प्रिय पुत्राच्या आम्हाला त्यांनी देवाच्या प्रिय पुत्राच्या आम्ही राज्यात आहोत. पण अंधार आणि प्रकाश, अंधाराचं राज्य आणि प्रकाशाचं राज्य हे एकमेकांशी काय आहेत? ते शत्रू आहेत. एकमेकांचं काय आहे? ते विरोधी आहे. जसं भारत पाकिस्तान आता आपण एकमेकांचे शत्रू आहोत ना, तसं अंधकारचं राज्य आणि प्रकाशाचं राज्य एकमेकांच्या विरोधात आहेत ते. पण परमेश्वरांनी त्या अंधाराच्या, जेव्हा आपण विश्वासात नव्हतो तेव्हा आम्ही त्या अंधकारच्या राज्यात होतो. म्हणून तुम्हाला मी म्हटलं की जे लोक विश्वासात नाही ते ऑलरेडी अंधकारच्या राज्यात आहे आणि तो अंधकारचं राज्य त्यांना सांभाळत आहे, त्यांना त्यांची काळजी घेत आहे, त्यांच्या विरोधात ते काहीच करत नाही. म्हणून आपण म्हणतो की बाकीचे लोक काय एवढे सुखी आहेत, एवढे बंगले आहेत, पैसा आहे, धन आहे. येशूला नव्हतं विचारलं तुम्हाला नमन कर, तुला हे सगळं वैभव देतो? विचारलं होतं ना प्रभू येशूला, मला नमन कर, मी तुला सर्व. मग त्यांनी त्याला जर नमन केलं सैतानाला तर त्याला वैभव त्यांना भेटणार नाही का लोकांना? पण बायबलमध्ये दिलेलं आहे की आज आपल्याला त्या अंधाराच्या राज्यातून प्रभूंनी सोडून आपल्याला त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये आपण आणून बसवलेलं आहे. आणि ते सार्वकालिक टिकणारं राज्य आहे. हे नष्ट होणारं राज्य आहे पण ते सार्वकालिक टिकणारं राज्य आहे. त्याचा अंत कधी होणार नाही. आणि बायबल सांगतं की आपण सर्व काळ मी त्याच्या घरात वस्ती करेल. तो काय म्हणत आहे? खचित माझ्या आयुष्याचे सर्व दिवस ही प्रेमदया माझ्या मागे चालतील आणि परमेश्वरच्या घरात मी सर्व काळ वस्ती करेल. आणि आपण देवाच्या प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये आपण आणून घातलेलं आहे. कशासाठी? सर्व काळ आम्ही देवाच्या घरामध्ये वस्ती करावी. म्हणून जर तुम्हाला शत्रूवर प्रबळ व्हायचं असेल, शत्रूला हरवायचं असेल तर प्रार्थना, वचन, देवाची उपस्थिती संकटाच्या समय तुम्हाला लपवून ठेवशील. आणि आमचं लपण्याचं ठिकाण म्हणजे आमचा देव आहे, आमचा परमेश्वर आहे. नेहमी लक्षात ठेवा. म्हणून जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत बायबलमध्ये, म्हणून आज बघा कित्येक लोक प्रभूच्या उपस्थितीत नसल्यामुळे त्रासात आहेत. प्रार्थनेत म्हणजे ते विश्वास तर ठेवतायत पण त्यांना कळालं नाही की शत्रू आमच्या विरोधात कशा प्रकारे आमच्या विरोधात तो कारस्थान करतो, नाही माहिती. किंवा अंधकारचं राज्य, प्रकाशाचं राज्य हे एकमेकांचे कसे शत्रू आहेत त्यांना नाही माहिती. आणि आम्ही त्या अंधकारच्या राज्यातून सुटून आता देवाच्या प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये आम्ही आहोत हे कित्येक लोकांना नाही माहिती.
आणि म्हणून ते फक्त विश्वास ठेवत. आजपर्यंत लोक विश्वास काय ठेवत होते? मी येशूकडे आलो, प्रार्थना केल्यानंतर माझे सर्व समस्या दूर होतील, माझ्या सगळ्या प्रार्थनेचं उत्तर मला देव देईल, माझे आजार बरे केले जातील, आणि तेवढ्यापर्यंतच ते देवाला ओळखतात आणि तेवढ्यावरच ते समाधानी राहतात. पण त्यांना माहीत नाहीये की अंतराळमध्ये किंवा अंधकारची शक्ती काय आहे किंवा देवाविषयीच्या गोष्टी काय आहेत. म्हणून तुम्हाला सांगते, शत्रू नेहमी आमच्या विरोधात, आम्ही देवाच्या प्रियपुत्राच्या राज्यात आहे, तो खेचायचा प्रयत्न करत असतो. तिथून तो खेचायचा, तू माझ्या राज्यात ये, तू माझ्या राज्यात ये म्हणून. आणि म्हणून बायबल सांगतं बघा, पुढचं वचन दिलेलं आहे, काढू वचन ते 6वं वचन. तर आता सभोवतालच्या माझ्या शत्रूंवर माझे डोके उंचावले जाईल आणि मी त्याच्या मंडपात उत्साहाचं यज्ञ अर्पण करेन. मी गाईन, होय माझ्या परमेश्वराची मी स्तुती गाईन. तो काय म्हणत आहे की मी आता सभोवतालच्या माझ्या शत्रूंवर माझे डोके उंचवले जाईल. कधी उंचवले जाणार? जेव्हा मी त्या मंडपात लपून राहील. त्या शत्रूंवर माझे डोके उंचवले आणि मी त्याच्या घरामध्ये काय दिले, आणि मी त्याच्या मंडपात उत्साहाचे यज्ञ अर्पीन. मी गाईन, होय मी माझ्या परमेश्वराची स्तुती गाईन. आणि 7वं, आणि मी परमेश्वर, मी आपल्या वाणीने तुला हाक मारतो तेव्हा तू ऐक आणि माझ्यावर दया करून मला उत्तर दे. तू म्हणालास तुम्ही माझे मुख शोधा, माझे हृदय तुला म्हणाले हे देवा मी तुझं मुख शोधेन. प्रेज लॉर्ड. तू आपले मुख माझ्यापासून लपवू नको आणि आपल्या सेवकाला क्रोधाने दूर करू नको. तू माझे साह्य होत आला आहे. हे माझ्या तारणाच्या देवा, मला टाकू नको, मला सोडू नको. कारण माझा बाप, माझी आई मला यांनी सोडून दिले तरी माझा देव मला उचलून घेईल. माझा बाप, माझी आई यांनी मला सोडून जरी दिले तरी माझा देव मला उचलून घेईल. आणि बायबल सांगतं 12, माझ्या विरोध्यांच्या इच्छेवर मला सोपून देणार नाही. माझ्या विरोध्यांच्या इच्छेवर मला सोपून देणार नाही. म्हणजे माझ्या विरोधांची इच्छा काय? माझ्या विरोधात नाश करण्याची. पण त्यांच्या इच्छेवर माझा देव मला सोपून देणार नाही. मला उचलून घेणारा देव आहे. कारण खोटे साक्षी आणि क्रूरपणे फुत्करणारे माझ्यावर उठले आहेत. दावीद राजाला ओळखलं होतं शत्रूंच्या योजना काय आहेत. क्रोध करणारे आणि क्रूर फुत्कारणारे माझ्यावर उठले आहेत. पण 13, जीवितांच्या भूमीत परमेश्वर माझा चांगुलपणा पाहायला मी जर विश्वास धरला नसता तर मी खचलो असतो. या जीवितांच्या भूमीमध्ये देवाचा चांगुलपणा पाहायला मी जर विश्वास ठेवला नसता तर मी खचलो असतो. आणि पुढचं वचन, तू देवाची प्रतीक्षा कर, दृढ आईस आणि तुझे हृदय धीर धर. होय देवाचीच प्रतीक्षा कर. तू देवाचीच प्रतीक्षा कर. आज आम्हाला ह्या गोष्टी समजणं गरजेचं आहे. चोर येतो चोरी, घात आणि नाश करायला, याच हेतूने. पण मी आलोय तुम्हाला जीवन आणि उदंड जीवन द्यायला. दोघांची योजना मनुष्याच्या विरोधात असते. या जगामध्ये दोघांची योजना मनुष्याच्या विरोधात असते. म्हणून आज पण जगामध्ये एक देश दुसऱ्या देशाविरुद्ध आहे. एक देश म्हणजे एकमेकांचे शत्रू आहे. तसं देवाच्या राज्यामध्ये पण एक अंधकारचं राज्य आहे, एक प्रकाशाचं राज्य आहे. आणि म्हणून परमेश्वराने आम्हाला अंधकारच्या राज्यातून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये, पण आम्हाला आजही युद्ध करायचं आहे. आम्हाला आज चांगलंच बोलायचंय. जेव्हा वाईट बोलाल तेव्हा तुमचे शब्द दुष्ट आत्मे ऐकतील आणि तुमच्या जीवनात त्याच गोष्टी तो घडवेल. तुम्ही चांगलं बोला तेव्हा देवाचे देवदूत तुमचे शब्द ऐकतील आणि त्याच गोष्टी तुमच्या जीवनात घडेल. म्हणून जिभेवर काय ठेवलेलं आहे? जीवन आणि मरण. आमचा शब्द एकतर सैतान ऐकेल, दुष्ट आत्मे ऐकेल, नाही तर देवाचे देवदूत ऐकेल. चांगलंच बोला. बघा, त्यांनी त्यांच्या मनामध्ये चांगल्याच गोष्टी त्यांच्या मुलीविषयी ठरवल्या होत्या. माझ्या लेकराचा असंच होईल आणि तसं झालं. तुम्ही म्हटलं मला घर देव इथंच देईल, माझं स्वतःच घर देईल, ते झालं. सिस्टर म्हणतील माझं कर्ज पूर्ण फिटलेलं आहे, देवाने मला कर्जातून बाहेर काढलेलं आहे. ते शब्द ते बोलतच राहतील आणि ते घडेल. पण तुम्ही दुसरं काही निवडलं का तसंच घडेल. मग त्याच्यामुळं आज आम्हाला शिकायचं आहे. मला देवाचे शब्द बोलायचे, मला दुष्ट आत्म्याचे शब्द बोलायचे नाही.
ठीक आहे, आपण प्रार्थना करूया, डोळे बंद करू. देवबाप्पा, आज आम्ही निवडलेलं आहे जीवन. बायबलमध्ये दिले, जीवन म्हणजे आशीर्वाद आणि मरण म्हणजे श्राप. अनुवाद 31 अध्यायामध्ये, जीवन म्हणजे आशीर्वाद आणि मरण म्हणजे श्राप. आज मी दोन्हीही तुझ्या पुढं ठेवतो आणि प्रभू म्हणतो तू जीवन निवडून घे. जीवन म्हणजे आशीर्वाद आहे. प्रभू, आज आम्ही सर्व मिळून जीवन निवडत आहे. प्रभू येशू, आम्ही म्हणतो की तू आमचा मेंढपाळ आहे. आम्हाला काही उणे पडणार नाही. तू आमचा जीव ताजा तवाना करतो, आमचा जीव संत पाण्याजवळ नेतो परमेश्वर. आणि तू शत्रूच्या पुढे आमच्या पुढे ताट वाढवतो, आमच्या डोक्याला तेल लावतो. आणि परमेश्वर, खचितच आमच्या आयुष्याचे दिवस. धन्यवाद, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू. आम्हाला तुझ्या वचनातून बोलायला शिकव. तुझं वचनच आमच्या जीवनात आमचे आशीर्वाद घेऊन ये. आज जे कोणी ऐकत आहे त्यांना प्रत्येकाला स्पर्श कर. जे आजारामध्ये आहेत त्यांना बोलायला शिकव प्रभू. त्याच्या मुखात शब्द घाल, कमी दीर्घ आयुष्य जगेल. सर्व आजार माझ्यातून निघून जाईल. जे कर्जात आहेत त्यांना परमेश्वरा तू बोलायला शिकव की माझं कर्ज सर्व फिटलेलं आहे. मला कर्जातून माझ्या देवाने बाहेर काढलंय. माझं डोकं उंच केलेलं आहे आणि मला खडकावर ठेवलेलं आहे. प्रभू, जे कोणी शत्रू तुझ्या लेकरांच्या विरोधात प्रबळ होत आहे ते हर एक शत्रू येशूच्या नावात आम्ही नाश करतो. धन्यवाद, आजच्या वचनांद्वारे तू आमच्याशी बोलला. आम्ही सर्व गौरव तुला देतो, स्तुती तुला देतो, आराधना, महिमा, प्रशंसा तुला देतो. आज जे लोक ऐकत आहे ते प्रत्येकांना मोकळीकता मिळू दे, सुटका मिळू दे, तुझे आशीर्वाद मिळू दे आणि तुझं गौरव त्यांच्या जीवनात होऊ दे. प्रभू येशूच्याच नावात ही प्रार्थना करते. आमेन. बोले येशू मसीह की